अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। प्रत्येक माणसामध्ये नरचा नारायण होण्याची सुप्त क्षमता आहे, मात्र त्यासाठी संत तुकाराम महाराजांनी सांगितलेला भक्तीचा आणि कष्टाचा मार्ग अनुसरणे काळाची गरज आहे। निस्वार्थ सेवा आणि ईश्वराची भक्ती मानवाला देवत्वाकडे घेऊन जाते, असे प्रतिपादन प्रचारक सोहन इंगवले यांनी केले। पन्हाळा तालुक्यातील नावली येथे संत निरंकारी मंडळ दिल्ली शाखा वारणा यांच्या वतीने सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं आयोजित विशेष प्रचार सत्संग सोहळ्यात ते बोलत होते। पुढील मार्गदर्शन करताना सोहन इंगवले म्हणाले की आजच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये मानवाला शांती आणि समाधानाची आवश्यकता आहे। संत तुकोबांनी आपल्या अभंगातून जगाला कष्टाचं आणि शुद्ध भक्तीचं महत्त्व पटवून दिले। तोच वारसा पुढे चालवत निरंकारी मिशनच्या माध्यमातून आपण मानवी जीवनाचे कल्याण साधू शकतो। स्वतःमधील दुर्गुण त्यागून जेव्हा माणूस परोपकाराचा मार्ग स्वीकारतो, तेव्हाच खऱ्या अर्थानं त्याचे जीवन सार्थकी लागते। या सत्संग सोहळ्याला नावली व परिसरातील शेकडो भाविक, सेवादल सदस्य आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी स्थानिक सेवादल संयोजक, ब्रांचमुखी सेवादल अधिकारी, प्रबंधक आणि प्रकाशन टीमने विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाची सांगता सामूहिक प्रार्थनेने आणि महाप्रसादानं करण्यात आली। शेवटी आयोजकांनी उपस्थित भाविकांचे आभार मानले। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।